नमस्कार भक्तांनो, जय बाळूमामा. बाळूमामांची अमृतवाणी. माझ्या दरबारातील पडलेला सुत्रीचा कुंडका जरी कोणी आपल्या संसारी उपयोगी आहे म्हणून घरी घेऊन जाईल, त्याला तो सुत्रीचा कुंडकासुद्धा माझा जिथं तळ असेल तिथं आपला स्वतःचा गाडी खर्च घालून आणून द्यावा लागेल. मामा साध्या गोष्टीतून किती मोठा बोध देत होते पहा. सुत्रीचा कुंडका म्हणजे एकदम फालतू वस्तू, फेकून देण्यासारखी, पण ती मामांच्या दरबारात पडली म्हणजे काय? ती पवित्र झाली, मामांच्या पायाला दृष्टीला लागली. तिथे त्यांचा तळ होता, त्यांची ऊर्जा होती. मामा म्हणतात, दरबारातील साधी वस्तू जरी घेतली तरी त्याची किंमत, त्याचा मान ठेवावाच लागेल. उचलून नेलीस संसारासाठी, पण तिला परत तिथे आणून ठेवण्याची जबाबदारी तुझीच. गाडी खर्च स्वतःचा लावून का होईना. याचा अर्थ काय? श्रद्धेचा मान. संतांच्या गुरूंच्या सानिध्यातील प्रत्येक वस्तू ही प्रसाद आहे, ती खेळणं नाही. कर्माचा हिशोब. आपण जे घेतो त्याची परतफेड करावीच लागते. मोफत काहीच मिळत नाही. मामा आधीच सांगतात, आणून द्यावंच लागेल. ओढ लागणे. मामा भक्ताला परत आपल्या तळापर्यंत ओढून आणतात. एकदा नातं जुळलं की सुटत नाही. आज आपण मंदिरातून, दर्ग्यातून, दरबारातून फूल, धागा, विभूती घेतो, पण त्यांचा आदर राखतो का? मामांची वाणी आठवते, घेतलं तरी जपायचं आणि वेळ आली तरी परतफेड करण्याची तयारी ठेवायची. साधा सुत्रीचा कुंडक्याला सुद्धा मामा सोडत नाहीत. मग आपली वचन, आपले कर्म ते कुठं सोडतील? मामांची लीला आगाध आहे. एका कुंडक्यातूनही धर्म शिकवला त्यांनी. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं.